नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड। मित्रांनो आपण पाहिलं तर जून, जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने त्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यासाठी जी.आर. काढलेला आहे। नेमकं या जी.आर. मध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे आणि तो कधी वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय आहे जी.आर. हे समजून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत जी.आर. काढलेला आहे। तर या ठिकाणी दिनांक पाहू शकता तुम्ही 15 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी.आर. काढलेला आहे। तर या ठिकाणी आपण आता शासन निर्णय काय दिलेला आहे ते पाहूयात। ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर त्यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन रुपये 480,50,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूर दिलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांसाठी 480,50,37,000 रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम या 3 जिल्ह्याचा समावेश आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या 2 जिल्ह्याचा समावेश आहे। तर एकूण 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा निधी मिळणार आहे। त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या। म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपल्या अकाउंटवर शासनाचे किंवा विविध योजनेचे पैसे आले तर बँक आपल्याकडे पीक कर्ज असेल तर ते अकाउंट होल्ड करत आहे। तर या ठिकाणी बँकांना होल्ड अकाउंट करू देणार नाही याबाबत देखील सूचना देण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। तर निधी कधी वितरित करण्यात येणार आहे त्याबाबत या जी.आर. मध्ये तारीख देण्यात आलेली नाही। तर अशा प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।